हॅलो डिअर स्टुडंट्स, याच्या आधी जो आपण व्हेक्टर चॅप्टर पाहिलेला आहे तर त्या व्हेक्टर चॅप्टर मध्ये जे लास्ट मध्ये एमसीक्यूज 10 आहेत ते मी याच्यासाठी पेंडिंग मध्ये ठेवतो. कारण आपल्याला काय करायचं आहे की जसं लाईन आणि प्लेन ज्यावेळेस आपण शिकवू त्यावेळेस तीनही चॅप्टरचे जे एमसीक्यूज आहे जसं व्हेक्टर, त्यानंतर लाईन आणि प्लेन या तीनही चॅप्टरचे तुमचे एमसीक्यूज एकाच वेळेस कव्हर करून देतोय. कारण सिमिलर फॉर्म मध्ये येतो, तिथे आपल्याला एकमेकांचा यूज करून ते सॉल्व्ह करायचे आहे. ओके, तर आज आपण मॅट्रासेस हा जो चॅप्टर आहे तो स्टार्ट करतोय. 11th स्टँडर्ड मध्ये व्हॉट इज मीन बाय मॅट्रासेस, रो कसे असतात, कॉलम कसे असतात, टाइप्स ऑफ मॅट्रासेस काय आहे, ह्या सर्व डिटेल्स मध्ये आपण पाहिलेलं होतं. त्यामध्ये चेंजेस कसे करायचे हे सुद्धा पाहिलेलं होतं, बरोबर आहे. तर मग मॅट्रासेस स्टार्ट करत असताना फक्त आपण काय करतोय आता एक डेफिनेशन, आणि ज्यावेळेस प्रॉब्लेम्स मध्ये टाइप्स ऑफ मॅट्रासेस येतील त्यावेळेस त्याला आपण एक्सप्लेन करत जाऊ, म्हणजेच तिच्या तिथे तुमच्या ते लक्षात राहील. ओके, तर मॅट्रासेस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, the arrangement of m into n numbers into m row and n column and enclosed in the square bracket. आणि त्याला जर आपण enclose करतो आहे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तर त्याला म्हणतो आहे मॅट्रासेस. ओके, म्हणजेच m into n नंबर्स जे आहे त्यांची अरेंजमेंट आपण m रो आणि n कॉलम मध्ये केलेली आहे, आणि त्याला जर आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एन्क्लोज केलेलं असेल तर अशा वेळेस तिथे आपल्याला मॅट्रिक्स म्हणता येईल विथ m रो अँड nth कॉलम, म्हणजे m बाय n. बरोबर आहे. तर यामध्ये स्टार्ट करतो आहे मॅट्रासेसची डेफिनेशन पाहिल्यानंतर ही जी एक्सरसाइज नंबर 2.1 आहे, ऍक्च्युअली प्रिंटिंग मिस्टेक आहे त्या पुस्तकामध्ये. तर पेज नंबर 39 वरचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करतो आहे. ठीक आहे, आणि जे सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे याच पद्धतीचे ते तुम्हाला ऍज अ प्रॅक्टिस म्हणून करायचं आहे. त्याच्यानंतर हा मॅट्रिक्स आपला हार्डली 20 लेक्चर मध्ये किंवा 15 लेक्चर्स मध्ये कंप्लीट होईल, आणि मी प्रॉमिस तुम्हाला केलेला आहे की नोव्हेंबरच्या एंड पर्यंत दोन्हीही पेपर कंप्लीट झालेले राहतील. नोव्हेंबरच्या एंड पर्यंत, मग डिसेंबर जानेवारी हे जे 2 महिने आपल्याला भेटतात याच्यावरती रिव्हिजन, प्रॉपर रिव्हिजन. त्याच्या आधी आता सध्या काय अरेंजमेंट करायची आहे ते पाहू आपण. ओके, तर लक्षात घ्या यामध्ये काय काय करायचं. अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रासेस. आपल्याला जे इथे ट्रान्सफॉर्मेशन्स दिलेले आहेत, हा जो सिंबल तुम्हाला दिसतो आहे त्याला म्हणतो आहे इंटरचेंज. दोघांमध्ये आपण इंटरचेंज केलेला आहे. त्याच्यानंतर हा जो इथे दिसतो आहे चेंजेस म्हणून आपण म्हणतो आहे R1 चेंजेस. बरोबर आहे. अशा पद्धतीचे वर्डिंग्स ऑलरेडी आपण 11th स्टँडर्ड मध्ये केलेले आहे. तर लक्षात घ्या यामध्ये काय म्हटलं आहे, अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रासेस. ए दिलेला आहे, यू हॅव टू गिवन ए मॅट्रिक्स दॅट इज 1 0 -1 3, आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे R1 इंटरचेंज R2. R1 आणि R2 मध्ये इंटरचेंज करायचं आहे. मग R1 म्हणजेच काय तर दॅट इज रो नंबर फर्स्ट. R1 म्हणजे काय, दॅट इज रो नंबर फर्स्ट. R2 म्हणजे काय, दॅट इज रो नंबर सेकंड. रो फर्स्ट आणि रो सेकंड या दोघांमध्ये आपल्याला इंटरचेंज करायचं आहे. या दोघांमध्ये काय करायचं आहे, इंटरचेंज करायचं आहे. तर लक्षात घ्या ही झाली रो फर्स्ट, याला म्हणतो आहे रो फर्स्ट, आणि याला रो सेकंड असं म्हणतो आहे. क्लिअर. ही झाली रो फर्स्ट आणि ही झाली रो सेकंड. त्याच्यानंतर हा झालेला आहे कॉलम फर्स्ट म्हणजे C1, आणि हा झालेला आहे कॉलम सेकंड म्हणजे C2. रो फर्स्ट आणि रो सेकंड, कॉलम फर्स्ट आणि कॉलम सेकंड आपण घेतल्यानंतर R1 इंटरचेंज R2 मध्ये काय होणार तर दॅट इज A सिमिलर
आता ज्यावेळेस आपण यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करतो आहे त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा इथे इज इक्वल टू साइन देऊ नका. ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. काय केलेलं आहे R1 इंटरचेंज R2 म्हणजे R1 आणि R2 मध्ये आपण इंटरचेंज केलं आहे, अदलाबदल केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ R2 ला रिप्लेस केलं R1 ने आणि R1 ला रिप्लेस केलं आहे R2 ने. म्हणजेच -1 3 1 0 अँड दिस इज द आन्सर. हे झालेलं आहे आपलं आन्सर. एवढं सिंपल प्रॉब्लेम इथे आहे, काही कठीण नाही. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काय केलं लक्षात आलेलं आहे. रो म्हणजे काय तर आडव्यामध्ये जे असतात त्याला रो म्हणतो आहे आणि उभ्यामध्ये जे असतात त्याला कॉलम असं आपण म्हणतो आहे. मग R1 आणि R2 मध्ये इंटरचेंज करायचं होतं तर आपण काय केलं आहे या दोघांमध्ये इंटरचेंज केलेला आहे आणि म्हणून A सिमिलर टू काय झालेलं आहे -1 3 1 0. क्लिअर. आता सेकंड नंबर मध्ये तुम्ही सांगा काय होणार. अगदी सिंपल आहे. बी मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे. बी मॅट्रिक्स आहे 1 -1 3 2 5 4 बरोबर. आणि यामध्ये तुम्हाला काय करायला सांगितलंय R1 चेंजेस. R1 ला आपल्याला चेंज करायचं आहे R1 R2 ने. R1 ला चेंज करायचं आहे R1 R2 म्हणजेच मी इथे काय करेल बी सिमिलर टू काय झालेलं असेल. आता यामध्ये R1 आणि R2 मध्ये इंटरचेंज R1 चेंजेस R1 मध्ये चेंज करायचा आहे. कसा करायचा आहे R1 R2. आता हा झालेला आहे R1 बरोबर आहे. याच्यामध्ये चेंज करायचा आहे. काय केलेलं आहे 1 त्याच्यानंतर -R2 म्हणजे -2. हा एलिमेंट काय झालेला असेल 1 -2. आता इथे सांगा काय होईल -1 त्यानंतर -5 बरोबर आहे. इथे काय होणार 3 4 त्यानंतर 2 5 आणि 4. क्लिअर. म्हणजेच मी हा जो R2 आहे त्याला चेंज केलेलं नाही, फक्त चेंज कुठे केलेला आहे R1 ला. कशा पद्धतीने केलेला आहे R1 R2 म्हणजेच बी चेंजेस बी सिमिलर्स टू 1 -2 -1 -5 3 -4 आणि ते 2 5 4. सो बी सिमिलर्स टू काय झालेला आहे 1 -2 -1 -1 -5 -6 3 -4 -1 आणि 2 5 4 and this is the answer. आता लक्षात घ्या ही जी स्टेप आहे ही नाही लिहिली तरीही चालते, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी तिथे लिहून दिलेलं आहे. काय केलं लक्षात आलेलं आहे बी सिमिलर्स टू डायरेक्ट काय केलं असतं R1 म्हणजे 1 R2 म्हणजे 2 सो 1 -2 म्हणजे -1 R1 इज -1 -5 म्हणजे -6 3 -4 that is -1 आणि हा R2 जरच्या तसाच आपण ठेवलेला आहे. त्यानंतर थर्ड नंबरच्या प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे लक्षात घ्या. A is a matrix of 5 4 1 3. हा झालेला आहे A मॅट्रिक्स बरोबर आणि यामध्ये आपल्याला चेंज करायचं आहे C1 इंटरचेंज C2. C1 आणि C2 ला इंटरचेंज करायचं आहे. आता मला तुम्ही सांगा C1 आणि C2 हा झालेला आहे C1 आणि हा झालेला आहे C2 म्हणजेच कॉलम नंबर फर्स्ट आणि कॉलम नंबर सेकंड झालेला आहे. तर A सिमिलर टू काय झालेला आहे A सिमिलर टू या दोघांमध्ये इंटरचेंज करायचं आहे. या दोघांमध्ये इंटरचेंज करायचं म्हणजेच काय झालं फर्स्ट कॉलमला सेकंडच्या जागेवर आणि सेकंड कॉलमला फर्स्टच्या जागेवर म्हणजे 4 3 5 1 बरोबर आहे. अँड दिस इज द आन्सर. परत याच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला बी दिलेला आहे. बी मॅट्रिक्स आहे 3 1 4 5 बरोबर आहे.
आणि आता यामध्ये आपल्याला R1 आणि R2 मध्ये इंटरचेंज करायचं आहे. कशामध्ये? R1 आणि R2. मी याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो आहे. आता B सिमिलर्स टू काय होणार सांगा? R1 म्हणजे ही झालेली आहे, R2 म्हणजे ही झालेली आहे आणि या दोघांमध्ये इंटरचेंज केला म्हणजे 4 5 3 1 काय झालेलं आहे? 4 5 3 1. This is B similars to and this is equation number second. Look at first and second. म्हणजेच यामध्ये आपण काय म्हणतो आहे? फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वी गेट. पहिला आणि दुसऱ्याहून जर आपण ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसत आहे? बोथ आर इक्वल. सो मॅट्रिसेस आर इक्वल. हे कसे दिसतात तुम्हाला? सारखे दिसून राहिलेले आहे. तर या पद्धतीने तुम्हाला इथे आन्सर लिहायचा आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व म्हटलेलं आहे. तुम्हाला काय दिसून पडतं? तर हे दोघे कसे आहे? सारखे आहे असं आपल्याला दिसून पडते आहे. व्हेन टू मॅट्रिसेस आर इक्वल, केव्हा दोन मॅट्रिक्स हे इक्वल असतात? ज्यावेळेस प्रत्येक करस्पॉन्डिंग एलिमेंट हे सारखे असतात. प्रत्येक करस्पॉन्डिंग एलिमेंट हे सारखे असतात त्यावेळेस इक्वल असतात. आर यू अंडरस्टँड? तर हे लक्षात आलेलं आहे सर्वांच्या? ओके. त्यानंतर फोर्थ नंबर मध्ये काय दिलेलं आहे? सुरुवातीला नाव फोर्थ, A is a matrix of 1 2 -1 0 1 3. आता यामध्ये तुम्हाला हे ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे कोणामध्ये चेंज करायचं आहे? C2 मध्ये. C2 ला कशाने मल्टिप्लाय केलाय? 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे. त्याच्यानंतर B ला -3, R1 ला -3 ने मल्टिप्लाय केलाय B मध्ये. आणि मग त्यांनी काय म्हटलं की जे नवीन मॅट्रिक्स भेटतात त्या दोघांची ऍडिशन करा. आता एक गोष्ट मला तुम्ही सांगा, केव्हा दोन मॅट्रिक्सची आपण ऍडिशन करू शकतो? ज्यावेळेस दोन्ही मॅट्रिक्सचे ऑर्डर सेम असतात. ज्यावेळेस दोन्ही मॅट्रिक्सचे ऑर्डर सेम असतात. ऑर्डर म्हणजेच काय? जसं m बाय n आहे, किती रो आहे, किती कॉलम आहे, तर हे झालेलं आहे ऑर्डर. बरोबर आहे. आणि केव्हा दोन्ही कॉलमचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होईल? ज्यावेळेस दोघांचे ऑर्डर सारखे असतील. ओके. तर आता लक्षात घ्या, यामध्ये काय करायला सांगितलं आहे? 2 टाइम्स C2 करायला सांगितलं आहे. नाउ 2 टाइम्स C2 कशामध्ये चेंजेस केलेला आहे? C2 मध्ये. कशा पद्धतीने चेंजेस केलेला आहे? 2 टाइम्स C2. म्हणजे आपण याला या पद्धतीने सुद्धा लिहिलं तरी चालेल. C2 चेंजेस 2 टाइम्स C2. ओके. C2 चेंजेस 2 टाइम्स C2. आता यामध्ये A सिमिलर काय होणार? आता मला तुम्ही सांगा, कशामध्ये चेंज करतोय रे? C2 मध्ये. C2 म्हणजे कोणता कॉलम झालेला आहे? सेकंड नंबरचा कॉलम हा झालेला आहे. याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 2 ने. म्हणजे याच्या आणि याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत का? मुळीच नाही. म्हणजे 1 0 -1 3 मी याला त्याच्या तसंच ठेवलाय. मग याच्यामध्ये चेंजेस करायचे आहे. म्हणजे 2 2 4 आणि 2 1 2. तर हे झालेलं आहे A. चेंजेस झाल्यानंतर आता या दोघांची मला परत B मध्ये चेंजेस करायचे. B is a matrix of 1 0 2 2 4 5. बरोबर आहे. आणि आता यामध्ये चेंजेस करायचे -3 टाइम्स R1. तर R1 चेंजेस -3 टाइम्स R1 असं लिहिलं काय? किंवा या पद्धतीने लिहिलं असतं तरी चाललं असतं, काही फरक पडत नव्हता. परंतु हे थोडंसं व्यवस्थित वाटते आहे म्हणून आपण असं लिहितोय. R1 चेंजेस -3 टाइम्स R1. आता यामध्ये सांगा काय होईल? B सिमिलर टू कोणामध्ये चेंज करायचंय? R1. R1 म्हणजे हा झालेला आहे. बरोबर. हा झालेला आहे R1 आडव्यामध्ये. फर्स्ट रो आपण म्हणतो आहे कितीने मल्टिप्लाय करायचंय? -3 ने.
मग या 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं, -3. सो -3 इंटू 1 म्हणजे किती झाले, -3. -3 इंटू 0 म्हणजे 0. -3 इंटू 2 म्हणजेच -6. त्यानंतर 2, 4 आणि 5 बरोबर आहे. तर याला मी सेकंड नंबर देतो आहे. याला काय दिलेला आहे, सेकंड नंबर. फर्स्ट आणि सेकंड झालेला आहे. आता या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची. जे कोणते दोन मॅट्रिक्स आपल्याला मिळालेले आहे या दोघांची ऍडिशन करायची आहे. म्हणजे a प्लस b बरोबर आहे. बाय ऍडिंग फर्स्ट अँड सेकंड वी गेट. जर आपण या दोघांची ऍडिशन केली तर काय होईल, यामध्ये आपल्याला काय भेटणार, दॅट इज इक्वल्स टू सांगा. काय असतं की ऍडिशन करत असताना त्यांच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन करायची. आता मला तुम्ही सांगा, हा जो एलिमेंट आहे हा कोणाशी रिलेटेड आहे, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम बरोबर आहे. म्हणजे यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं होतं, याचा अर्थ काय झालाय, धिस एलिमेंट बिलॉंग्स टू द फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, दॅट इज A11 असं म्हटलेलं होतं. हा झालेला आहे याच्यामध्ये असणारे हे एलिमेंट. तर A11 जर म्हटलेलं असेल तर यामध्ये फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम झालेला आहे. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे. मग आता करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन करायची आहे. हा 1 आणि हा -3, या दोघांची ऍडिशन म्हणजे 1 - 3 किती आन्सर आलेला आहे, -2. 4 प्लस 0 म्हणजेच काय झालेलं आहे, 4. -1 ऍडिशन आहे म्हणजे साइन चेंज करण्याची गरज नाही. -1 - 6 म्हणजे -7 झालं. पहिल्या रोच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन केली. आता दुसऱ्या रोच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन करायची आहे. 0 प्लस 2 म्हणजे किती झाला, 2. 2 प्लस 4 म्हणजे किती झाला, 6. आणि 3 प्लस 5 म्हणजे किती झाला, 8. तर आता मला तुम्ही सांगा यामध्ये काय काय केलेलं आहे. परत लक्षात घ्या, या दोघांची ऍडिशन करायची आहे. त्यावेळेस 1 प्लस -3 प्लस जर असेल तर फरक पडत नाही. 1 - 3 म्हणजे -2. 4 - 0 म्हणजे 4. -1 - 6 म्हणजे -7. 0 प्लस 2 म्हणजे 2. 2 प्लस 4 दॅट इज 6. 3 प्लस 5 म्हणजे 8. अँड दिस इज दी आन्सर. हे झालेलं आहे आन्सर. क्लिअर. बाळांनो, एक्सरसाइज नंबर 2.1 मधलंच 5th आणि 6th नंबरचा प्रॉब्लेम कंबाईन करणे केलेला आहे. पहिले ए मध्ये म्हणजे 5th मध्ये तुम्हाला काही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स दिलेले आहे. ओके, काही ट्रान्सफॉर्मेशन्स तुम्हाला इथे दिलेले आहे, त्याला आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स असं म्हणतो आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्हीही मॅट्रिक्स सेम आहे. यामध्ये 3 टाइम्स R3 हे पहिलं ऑपरेशन केलेलं आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये चेंज केलेलं आहे आणि सेम चेंज तुम्हाला खाली सुद्धा दिसतोय. फक्त काय केलं, या दोघांमध्ये इंटरचेंज केलेलं आहे. म्हणजेच वी टेक द इंटरचेंज इन बिटवीन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ओके, ठीक आहे. आपण ऑपरेशन्स करतो आहे त्यामध्ये फक्त काय केलं आहे, अदला बदल केला. पहिले जी प्रोसिजर केली ती नंतर केली आहे, जी नंतर केलेली आहे ती पहिले केलेली आहे. ओके, मग अशा वेळेस काय कन्क्लुजन निघते आहे, मग कुठला लॉ यूज आपल्याला करायचा आहे ते सांगायचं आहे. तर लक्षात द्या, पहिला ए मॅट्रिक्स आहे. ए इज अ मॅट्रिक्स ऑफ 1 - 1 3 2 1 0 3 3 1. आता यामध्ये पहिला चेंज आहे R3 मध्ये. R3 चेंजेस 3 टाइम्स R3 बरोबर आहे. R3 ला चेंज केलेला आहे 3 टाइम्स R3 ने. मग A सिमिलर टू कोणाला चेंज करतो, R3. R3 म्हणजेच ही शेवटची रो झाली आहे. म्हणजे हे दोन रो ऍज इट इज ठेवले आहे. 1 - 1 3 2 1 0 आणि कोणाला चेंज केलं, R3 ला.
म्हणजे 3 3 जार किती झाले 9, 3 3 जार किती झाले 9 आणि 3 1 जार झालेला आहे 3. काय झालेलं आहे परत लक्षात घ्या. ए सिमिलर 1 1 3 2 1 0 3 3 जार 9 3 3 जार 9 आणि 3 1 जार 3. तर या पद्धतीने आपण इंटरचेंज केलेला आहे. त्यानंतर कोणामध्ये इंटरचेंज करतो आहे, इंटरचेंज नाही, C3 प्लस 2 टाइम्स C2. ऍक्च्युअली कोणाला चेंज केला आपण, C3 ला चेंजेस केलेला आहे. कशा पद्धतीने, तर C3 प्लस 2 टाइम्स C2 ने. म्हणजेच C3 चेंजेस लक्षात घ्या व्यवस्थित. यामध्ये जे पहिलं असतं त्याला आपण कन्सिडर करून चालतो आहे, त्याच्यामध्ये आपण चेंजेस करतो आहे असं समजतो आहे. तर C3 चेंजेस C3 प्लस 2 टाइम्स C2. आलं लक्षात. समजा जर इथे C2 असतं आणि इथे C3 असतं तर आपण काय केलं असतं, C2 चेंजेस. आता पहा यामध्ये काय होतं, A सिमिलर टू, थोडा स्टेप घेतोय. कोणाला चेंज करतोय रे, C3. म्हणजे हा झालेला आहे C3, बरोबर आहे. म्हणजे C1 आणि C2 ऍज इट इज. सो 1 2 9 -1 1 9. कोणामध्ये चेंज केला आहे, C3 मध्ये. कशा पद्धतीने, C3 किती आहे 3 आहे, प्लस कोण केलेला आहे C2. C2 कोण आहे, हा सेकंड नंबरचा कॉलम. C3 चा अर्थ झाला थर्ड नंबरचा कॉलम, C2 चा अर्थ झाला सेकंड नंबरचा कॉलम. मग C3 म्हणजे हा झालेला आहे 2 टाइम्स C2, म्हणजेच काय झालेला आहे 2 इंटू -1. परत लक्षात घ्या, 3 प्लस 2 इंटू -1 म्हणजेच याचा अर्थ 3 प्लस इंटू -2 म्हणजेच किती झाला 1. सो वी राइट डाउन हियर 1. सेम प्रोसिजर बाकी करायची आहे. सांगा आता इथे C3 किती आहे 0, त्याच्यानंतर प्लस 2 टाइम्स C2 मध्ये किती आहे 1, म्हणजे आन्सर किती झालेला आहे 2. त्यानंतर C3 किती आहे 3, बरोबर आहे. C3 किती आहे 3 आणि प्लस काय आलेला आहे 2 टाइम्स C2 म्हणजेच कोण 9, म्हणजेच 3 प्लस 18 दॅट इज 21. हे लक्षात आलेलं आहे सर्वांच्या. कशा पद्धतीने आपण चेंजेस केलेले आहे ते लक्षात घ्या. आता याला काय झालेलं होतं, ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं त्या पद्धतीने आपण चेंजेस केले. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देतो. सेकंड ए मॅट्रिक्स परत 6 नंबर मध्ये, हा झाला 5th नंबरचा आन्सर, बरोबर आहे. आणि इथे त्यांनी कंबाईन केलेला आहे, म्हणून आपण काय करतोय, पहिले 5th नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे, नंतर 6 नंबरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. म्हणजे 6 नंबर मध्ये A इज अ मॅट्रिक्स ऑफ, तोच मॅट्रिक्स आहे दॅट इज 1 -1 3 2 1 0 3 3 1. हाच मॅट्रिक्स तुम्हाला दिसतोय. चेंजेस कसे करायचे आहे ते लक्षात घ्या. पहिला चेंज आहे C3 चेंजेस C3 प्लस 2 टाइम्स C2. सांगा आता काय काय होईल. A सिमिलर टू काय होणार C3 म्हणजे कॉलम नंबर थर्ड म्हणजे हा झालेला आहे. याचा पहिला एलिमेंट घेतलेला आहे 3. कोणामध्ये चेंज करतो C3 मध्ये, म्हणजे C1 आणि C2 जच्चा तसाच लिहिलेला आहे. C1 आणि C2 जच्चा तसाच लिहिलेला आहे. C3 मध्ये 3 बरोबर प्लस 2 इंटू C2 ची व्हॅल्यू -1. 3 -2 किती झालेला आहे 1 लिहिलेला आहे. त्याच्यानंतर C3 किती आहे 0 प्लस 2 टाइम्स C2 म्हणजेच काय आलेलं आहे 2 टाइम्स 1, कारण C2 ची व्हॅल्यू किती आहे 2, म्हणजेच आन्सर किती आलेला आहे 2, बरोबर. त्यानंतर C3 दॅट इज 1 प्लस 2 इंटू C2 ची व्हॅल्यू 3 म्हणजे 1 प्लस 6 दॅट इज इक्वल्स टू 7. या पद्धतीने आपण इथे लिहिलेला आहे. ओके. त्यानंतर
आपल्याला कुठला चेंज करायला सांगितलाय 3 टाइम्स R3. R3 changes 3 times R3. R3 changes 3 times R3. A similars to R3 म्हणजे रो नंबर 3. याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहे, म्हणजे R1 आणि R2 सेम ठेवलेला आहे. R1 आणि R2 सेम ठेवलेला आहे. R3 ला चेंज करायचं आहे. 3 3 are 9, 3 3 are 9, 3 7 are 21. बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण केलेला आहे. याला इक्वेशन नंबर 2 देतो. का बरं दिलेला आहे? कारण याच्यावरती आपल्याला आता कन्क्लुजन काढायचं आहे. सांगा इथे काय दिसतं तुम्हाला? एकसारखे दिसतंय. मग यामध्ये जे आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे, यामध्ये जे चेंजेस आपण केलेले आहे, फक्त इथे पहिले हे ऑपरेशन केलं तर इथे हे ऑपरेशन्स आहे. इथे सेकंड नंबरचं ऑपरेशन हे फर्स्ट वरती घेऊन गेलाय. मॅट्रिक्स सेम होता, त्यावेळेस आन्सर सुद्धा सेम झालेला आहे. म्हणजे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा, ते कोम्युटेटिव्ह असते. हे आपल्याला दिसून पडतं. कोम्युटेटिव्हचा अर्थ काय? जसं 2 + 3 आहे तर आन्सर 5 येतो. 3 + 2 आहे तर आन्सर सुद्धा 5च येतो. म्हणजे ऍडिशन ऑफ 2 रियल नंबर ऑलवेज कोम्युटेटिव्ह. बरोबर आहे. तर सेम कंडिशन इथे सुद्धा झालेली आहे. जे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला दिसते आहे ते कोम्युटेटिव्ह आहे असं तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे तिथे लिहिताना we conclude that काय म्हणता येईल तुम्हाला? From example number we conclude that from example कोणता एक्झाम्पल आहे? 5 and example 6. We conclude that इथं नको. We conclude from example number 5 and example number 6. काय conclusion निघत आहे? That the matrix remains same. The matrix remains same by interchanging लक्षात घ्या. इंटरचेंज कोणामध्ये केला? इथे हा तर हा झालेला इंटरचेंज, अदलाबदल केलेली आहे. ओके. कशाची अदलाबदल केलेली आहे? द ऑर्डर ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. द ऑर्डर ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन कोणामध्ये इंटरचेंज केलेला आहे? तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये इथे जी प्रोसिजर केली ती इथे दिसते आहे, इथे जी प्रोसिजर केलेली आहे ती इथे दिसते आहे. म्हणजे ऑपरेशन्स मध्ये आपण इंटरचेंज केलेला आहे. तर अशा वेळेस काय होतं? हेन्स ट्रान्सफॉर्मेशन, हेन्स एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, हेन्स दी ट्रान्सफॉर्मेशन म्हणा किंवा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणा, काही फरक पडत नाही. हेन्स दी ट्रान्सफॉर्मेशन आर कोम्युटेटिव्ह. हे कसे असतात? कोम्युटेटिव्ह. कोम्युटेटिव्हचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. क्लिअर? तर लक्षात घ्या, या पद्धतीने अगदी सोपी चॅप्टर्स आहेत हे. जसं मॅथमॅटिकल लॉजिक आहे, मॅट्रास आहे, स्ट्रेट लाईन, हे तापट होऊन जातात आपले. ओके.